Good morning, students. Today, in lecture number 25, we are going to discuss the rape of the lock. Lecture number 25, we are going to discuss rape of the lock, the mock epic, as a satire. Just in the previous lectures, we have discussed Rape of the Lock as a mock epic, how it is differ from the epic, the little description of the age, 18th century England, and so on. In this lecture number 25, we will discuss in detail the what is mean by satire. It is a text written by famous writer, neoclassical writer Alexander Pope. Dear students, this Rape of the Lock is a brilliant and humorous satire. Means this book, Rape of the Lock, this mock epic is a brilliant and humorous satire. One thing on the aristocratic society or high class society people, on the aristocratic म्हणजे श्रीमंत उच्च विभूत aristocratic or high class people of people of England. This is one. So just you think that what is meant by the satire or mock epic or a parody and so on. Because being a satire, this Rape of the Lock exposes, काय उघड करतं, exposes the social scandals. It exposes the social scandals, म्हणजे समाजात होणारे वेगवेगळे लफडे, स्कॅन्डल्स, ह्या लोकांमध्ये असणारे दोष, फॉलीज, दोष आहे, त्यांच्यातल्या कमतरता, उणीव आहे, ट्रिव्हिएलिटीज म्हणजे एकदम लोअरपणा, आणि व्हॅनिटीज म्हणजे ज्यांना काही जीवनाचं काहीच कळालं नाही, ज्यांच्याद्वारे हे पैसा, श्रीमंती, उशिरा उठणं, उशिरा झोपणं, पत्ते खेळणं, दारू पिणं, ग्रुप डान्समध्ये मिक्स करणे, वेगवेगळ्या कपड्याचा शो करणे, घरातल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करणं, हे त्यांना कुठंतरी मोठेपणा वाटतो. म्हणून हे जे काय आहेत, जे ते दाखवतात, हे रायटरच्या म्हणण्यानुसार काय आहे, ते त्यांचे दोष आहेत, उणीव आहेत, कमतरता आहेत, आणि नको त्या गोष्टीच्या त्यांना घमेंड आहे. तर त्यांच्या मते हे जे काय आहे मोठेपणा, तो समाजाच्या परंपरेच्या प्रथेच्या नुसार तो काय आहे, एक चुकीचा आहे, चुकीचा अपभ्रंश आहे, चूक आहे त्यांची, त्यांना की जीवन समजलंच नाही. म्हणून ह्या त्यांच्या काही ज्या गोष्टीचं त्यांना अहम आहे, घमेंड आहे, तर तो एक पद्धतीनं त्यांच्या ज्या वागण्यावर तो रायटर टीका करतो, कारण ते चुकीचं आहे म्हणून. एक आणि द एंड ऑफ सटायर. आता अलेक्झांडर पोप हा एक वेल नोन सटायरिस्ट आहे. सटायरिस्ट म्हणजे समाजातील जे चुकीच्या प्रथा, परंपरा, चालीरीती, वागणं, बोलणं, खेळणं, जे त्याच्यावर जे दोष आहेत त्याच्यावर ते टीका करतात. आणि त्याचा खरा उद्देश काय असतो, जॉन रायडर मॅकफ्लॅकनो नावाची कविता लिहितो. फ्लेकनो आणि मॅक म्हणजे मुलगा, फ्लेकनो म्हणजे मूर्ख म्हणतो, तो मूर्खाचा मुलगा मॅकफ्लॅकनो, असं ड्रायडर सांगतो, की जो आपल्या पद्धतीनं चुकीचं लिहितो आणि स्वतःची तारीफ करतो, परंतु ड्रायडनच्या म्हणण्यानुसार तो एक फार मूर्ख आहे. म्हणून तो काय करतो, भले व्हॉट इज द ट्रू पर्पज ऑफ द सटायर, सटायरचा खरा पर्पज काय, अकॉर्डिंग टू ड्रायडन,
द ट्रू एंड ऑफ सटायर इज द अमेंडमेंट ऑफ व्हाईस. चुकीची दुरुस्ती होणे. द ट्रू एंड ऑफ सटायरचा खरा उद्देश काय? इज ऑफ अँड अमेंडमेंट म्हणजे अमेंडमेंट ऑफ व्हाईस. चुकामध्ये दुरुस्ती होणे आणि त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे? दुरुस्ती होऊन करेक्शन पण झालं पाहिजे. मीन्स अमेंडमेंट ऑफ व्हाईस बाय करेक्शन. चुकीची दुरुस्ती होणं हा खरा एखाद्या का आहे? हे सटायरचा उद्देश आहे. म्हणजे सटायर इज नथिंग बट करेक्शन. सटायर इज नथिंग बट द एक्सपोजर ऑफ व्हाईस. दुर्गुणांचं प्रदर्शन करून ते कसं चुकीचं आहे हे दाखवण्याचा मूळ उद्देश कोण करतं? सटायर करतं. सो सटायर इज नथिंग बट करेक्शन. Satire is nothing but the exposure of the vices, and the writers like Dryden, the writers like Alexander Pope and so on very well exposes the technique through their text. So satire is nothing but the correction. Satire is nothing but the reality of the time is very well shown by the writers. What is good and what is bad, that is very well shown by the people. So Rape of the Lock is called the social satire. This text is called as a social satire. Why? Because it makes a comment on the society, not in general, particular, but whole. सर्व उच्च श्रीमंत गर्भश्रीमंत लोकांवर ते टीका करतं. म्हणून सटायरी कशी आहे? सोशल सटायर आहे. अँड इट मेक्स बिकॉज इट सॅटरायझेस द सोसायटी एज होल. सोशल सटायर का म्हणलं? कारण की इट सटारायझेस अ सोसायटी ॲज अ होल. पूर्णपणे ती त्या समाजाला टीका करते, समाजावर टीका करते. म्हणून हे सोशल सटायर आहे, नॉट एनी वन्स इंडिव्हिज्युअल सटायर. एका वैयक्तिक नाही तर समाजावर आहे. सोशल सटायर आहे ॲज अ होल इन वे स्टील रिलेव्हंट टू डेज वर्ल्ड. म्हणजे सध्या सुद्धा ते वर्ल्ड आहे. अँड थ्रू धिस सटायर Vermeer comments on the characters like Belinda and Peter. These two characters are very well represented by the society. Means two character means not the only two but the representative of male and female. So the Belinda, the high class woman, is a representative of women, and while Robert Peter represents the men of rich class society. So through Belinda and Robert Peter, the writer, poet, social reformer Alexander Pope very well represents the drawbacks of the society. Drawbacks in the nature, personality, behavior and so on of the high class people. Because this Rape of the Lock is according to Alexander Pope is nothing but the comment, attack on the very natures, behavior and also their enjoyment, talk and so on of the high class people. It also makes a satire on not only the men like Robert Peter, but also it makes a satire on the woman like Belinda. Means it is a satire on feminine frailty. Feminine म्हणजे स्त्रियांचे जे काही दोष असतील त्याच्यावर केलेली टीका आहे. Because the woman like Belinda, according to Aristotle Pope, shows that the female like Belinda have many errors. स्त्रियांमध्ये भरपूर दोष. Female errors at the very beginning
Pope satirizes the idleness of late rising of aristocratic woman by Belinda. It was the hour of 12 when Belinda opened her eyes to raise again. Means, because in any culture we have seen that women get up early in the morning before the men and so on. But the women like Belinda, according to Alexander Pope, राईज म्हणजे उठणे. कधी उठतात? एकदम 12-1 वाजता उठणार. झोपणार कधी? रात्रीच्या 12-1-2 वाजता. म्हणजे ह्या स्त्रीच्या नेचरवर, त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटबद्दल, त्यांच्या रुटीनवर, नॉट ओनली दे राईज लेट but also they sleep very late, and beside the sleeping and getting, उठणं झोपण्याच्या पलीकडे, these women when they get up in the afternoon, throughout day they engage in the games like ombre games, बॉल कल्चर, ग्रुप डान्समध्ये, पत्ते खेळण्यामध्ये, स्मोकिंगमध्ये, ड्रिंकिंगमध्ये, अशा वेगवेगळ्या गेम्समध्ये ते इन्व्हॉल्व होऊन दे कन्सिडर दॅट सच गेम्स लाईक प्लेइंग कार्ड्स, ड्रिंकिंग, स्मोकिंग, डान्सिंग आर दी फॅशन्स ऑफ दी हाय क्लास पीपल. सो हिअर Alexander Pope, being a social reformer, makes a comment on the very natures of these people like Belinda. And also these not only the fashion of these people, which what I told you, the entertainment is like entertainments, the dance culture, ball culture, playing cards is not the only routine but their weakness. Without the playing cards, group dance, smoking, drinking, enjoyment till the late night become the weakness. त्यांचं कमतरता बनली ती आणि ते रोज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार, कारण की पैसा भरपूर असल्यामुळे त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं. म्हणून अलेक्झांडर पोप एक्सप्रेसेस द विकनेस ऑफ दीज लेडीज बाय शोईंग द फेमिनाईन फ्रॉइलिटी. अँड बिसाइड धिस, याच्या व्यतिरिक्त Alexander Pope also expresses the excessive attention of self-embellishment and self-decoration of a famous satirical passion, because these women and men gives much space and time for their own self-establishment or self-decoration. Because the women like Belinda सारखी जी स्त्री आहे, तरुणी आहे, ती कितीतरी लोक, कितीतरी स्त्रिया तिच्या हाताखाली काम करण्यासाठी ठेवणार. फॉर एक्झाम्पल, एखादं तिच्या इयररिंग्स हे कुठल्या तरी बाहेर देशातून आणलेले गोल्ड, डायमंड, ज्वेलरी असणार, मग कुणीतरी तिच्या इयररिंगचं प्रोटेक्शनसाठी, कुणीतरी तिच्या वॉच प्रोटेक्शनसाठी, कुणीतरी तिच्या केसाचा बट्टा प्रोटेक्शन करण्यासाठी, कुणी तिच्या कॉस्मेटिकसाठी, कॉस्ट्युमसाठी, कुणी तिचे कपडे बदलण्यासाठी, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते कितीतरी 5-10 स्त्रिया त्यांच्या हाताखाली ठेवणार, त्यांच्या रोजच्या गोष्टीकडे, दैनंदिनीकडे लक्ष देण्यासाठी. मीन्स Belinda is described as commencing, because Belinda is described as a high class woman representative, and how she engages and puts a serving class under her. तिच्या हाताखाली कितीतरी ठेवतो तो. And the writer also means these young ladies like Belinda and Robert Peter, the मेल फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दिस क्लास हॅव व्हेरी मच प्राईड. कशाचं कमेंट आहे? त्यांना त्यांची ते टॉयलेट्स, त्यांची वेगवेगळी खेळणी हे दाखवण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो, कारण की ते सांगणार की द टॉयलेट विच दे यूज इट इज फ्रॉम सो अँड सो कंट्री, द टॅप्स, नळ जे वापरणार ते ह्या देशाचे, म्हणजे दे हॅव द प्राईड ऑफ सच एक्सपोजर, हे दाखवण्यामध्ये त्यांना फार आनंद वाटतो. अँड सेम टाइम दे high class people like Belinda, Robert Peter also put in their tables, in their room, the things which they purchased from so many countries as a matter of pride and privilege. And also as a satire, this Alexander Pope also satirizes on the very natures of these people, how they involve and they नेवर कीप इन चॅस्टिटी. म्हणजे ते स्त्री किंवा पुरुष असून ते
धर्मानुसार चालीरीतीनं परंपरेनुसार जे पावित्र्य जपल्या जातात ते जपत नाहीत. मीन्स फॉर द सेक ऑफ फॅशन दे डू एव्हरीथिंग and they involve in each and every activity as or on the name of fashion. Means for this rich class 18th century English people, particularly represented by the Belinda and Baron, are the people who make excessive show of their richness. ते की त्यांच्याकडे जे आहे त्याचा excessive show करणार. And so these women like Belinda makes the show of their purity also. Means आम्ही किती पवित्र आहोत, शुद्ध आहोत, चारित्र्यवान आहोत याचा शो करतात. ह्या त्यांच्या नेचरवर सुद्धा अलेक्झांडर पोप काय करतो, कॉमेंट करतो. बिकॉज देअर प्युरिटी इज अ फॉल्स प्युरिटी, खोटं सांगणार ते. अँड सी वॉज पनिश्ड. Ariel, Gabriel and so many agents like work under them, and so this Belinda and Robert Peter, on whom Pope satirizes the aristocratic men of his time. Means या रॉबर्ट पीटरद्वारे तो काय करतो, हाय क्लास मेनवर सुद्धा टीका करतो. दे आर ॲज फ्लॉलेस ॲज द लेडी. जसे स्त्रिया त्यांच्या संपत्तीचं ढोंग वगैरे करतात तशा पद्धतीने तो सांगतो की हे पुरुष रॉबर्ट पीटरसारखे करतात, लॉर्ड पीटरसारखे. आणि ते कसे आहेत त्याच्या मदतीनं, दे आर ऑल आयडल. त्यांच्याकडे कुठलंच काम नाही, पूर्णपणे रिकामे आहेत ते, ऑल आयडल. एम्प्टी माइंडेड फॉक आहेत, रिकामे डोकं आहे, त्यांच्याकडे काहीच नाही, फक्त पैसा आहे आणि त्याचा कसं एक्सपेंडिचर करावं एवढंच माहीत आहे त्यांना. अँड सीम टू हॅव नथिंग एल्स अंडू बट मेकिंग लव ऑर फ्लर्ट. लव, फ्लर्टेशन, एन्जॉयमेंट हेच त्यांचं काय आहे, मुख्य जीवनाचा उद्देश आहे. मग तो स्त्री लॉर्ड पीटरसारखा, रॉबर्ट पीटरसारखा पुरुष असतो किंवा बेलिंडासारखी स्त्री असतो. बिकॉज these people like Robert Peter and Lord Belinda are the representative of high class and they so very well attacked by Alexander Pope. म्हणून अलेक्झांडर पोप त्याच्यावर अटॅक करतो आणि असं सांगतो की हे जे कल्चर रिप्रेझेंट करतात हाय क्लास 18th century, high class, aristocratic class, they have everything. They are engaged in such playing ombre games, ball culture and so on, is nothing but the hello culture आहे, उथळ कल्चर आहे, ज्याचा काहीच आदर्श नाही असं अलेक्झांडर पोप म्हणतो. Thus the poem, finally I conclude by saying that this poem is thus of delicate humor and witty satire on the upper class society of the 18th century. हे काय आहे, एक डेलिकेट म्हणजे नाजूकपणे त्यांच्या लोकातले दोष दाखवून त्यांच्यावर केलेली टीका आहे, जेणेकरून ते सुधारला पाहिजे. डेलिकेट ह्युमर अँड विट्टी सटायर, म्हणजे बौद्धिक सटायर केली त्यांच्या कमतरतेवर, जे की लक्षात सुद्धा येणार नाही. म्हणून पोप म्हणतो की डेलिकेट ह्युमर म्हणजे फार हळुवारपणे त्यातले दोष दाखवणे आणि बौद्धिकनुसार त्यांच्यावर टीका करणे. It is a delicate humor and witty satire on the upper class society of the 18th century. It exposes, काय दाखवतं हे, काय उघड करतं, it exposes the follies with light ridicule. त्यांचे दोष हळुवारपणे त्यांच्यावर हसून दाखवले जातात. It points the idle life of pleasure, म्हणजे हे श्रीमंत लोकांचं रिकाम आयुष्यावर तो पॉइंट करून दाखवतं. मीन्स इट पॉइंट्स ऑफ द आयडियल लाईफ ऑफ प्लेजर seeking young men and women like Robert Peter and Belinda. Thus, in short, this satire, Rape of the Lock, written by well-known writer, poet, reformer Alexander Pope, introduces us. काय introduce करता? Introduces us world of reality. एक उथळाचं जग, फ्रियालिटी अँड फॅशनच्या नावाखाली जे दाखवतं, वर्ल्ड ऑफ फ्रियालिटी अँड फॅशन. अँड बाय शोईंग दिस he wants to correct these things. Means the very purpose of satire is to show the vices, दुर्गुण दाखवणे आणि त्यात सुधारणा करणे, हा खरा उद्देश कशाचा असतो, सटायचा असतो. सो ॲज अ वेल नोन सटायरिस्ट, सोशल रिफॉर्मर, रायटर अँड पोएट, अलेक्झांडर पोप एक्सपोजेस दी व्हॉलीज, दोष दाखवतो ह्या लोकांचे,
व्हायसेस दाखवतो, दुर्गुण दाखवतो. अँड द पर्पज ऑफ सच एक्सपोजर ऑफ सच व्हायसेस, फ्रॉलीज, trivialities, vanities is to make the correction in it and make the ideal society, the society, the ideal one. So with this I stop here. In the next lecture we will discuss with the poem Mocky Pick, Rap of the Lock in detail. Thank you very much.